तर नमस्कार मित्रांनो, आपल्या गप्पा गोष्टी यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं परत एकदा खूप खूप असं स्वागत आहे. नुकताच मी आत्ता एक व्हिडिओ केला होता, तो एकनाथ शिंदे आणि पत्रकार यांच्यामधला जो विसंवाद जो होता त्या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ केला होता की दरेगावला एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते आणि त्याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक थोडी खलबतं कुठंतरी शिजत होते नाही का, आणि कुठंतरी एक राजकीय भूकंप होतो की काय असं वाटत होतं. कारण की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा शब्द केला होता की आपण एक युती करूया, आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणातला खूप मोठी घडामोड अशी ती असू शकत होती. या संदर्भामध्ये दरेगावमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारत असतानाच त्या ठिकाणी TV9 मराठीचा एक पत्रकार होता, ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना हा प्रश्न विचारला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंजण एकत्र येण्याच्या चर्चावरती, युतीवरती तुमचं काय म्हणणं आहे. तर हा प्रश्न विचारता क्षणीच एकनाथ शिंदे साहेब एकदम सैरावैरा झाले आणि त्या पत्रकाराला त्यांनी बाजूला ढकलून दिलं. म्हणजे याच्यावरती मी तो व्हिडिओ केला होता की हे कितपत योग्य आहे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी एखाद्या पत्रकाराला असा धक्का देणं हे कितपत योग्य आहे. कारण की चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणू, लोकशाहीचा चौथा स्तंभ, त्याला आपण धक्काबुक्की करू शकतो का, हे कितपत योग्य आहे. याच्यावरती मी व्हिडिओ केला होता आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद पण दिला. तर आपण आज दुसऱ्या मुद्द्यावरती आपण आज चर्चा करूयात की जर ही युती झाली, राज ठाकरे असेल आणि उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली, तर याचा फायदा कोणाला आहे आणि याचा तोटा कोणाला आहे. तर याच विषयावर आपण आज थोडं डिस्कस करणार आहोत. तर या मागं नक्की काय घटना घडणार आहे त्या आपण आज जाणून घेऊया. जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कशा पद्धतीनं तो परिणाम पडू शकतो. सगळ्यात पहिले एक महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेऊया की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, ज्या मागं हिंदुत्वाचा अजेंडा होता, बरोबर आहे. तर जे पण काही मराठी मतदार असतील, जे पण हिंदुत्ववादी मतदान असेल, ते सगळं शिवसेनेच्या मागं खंबीरपणे उभं होतं. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिवसैनिक बाहेर का गेलं. तर पहिली गोष्ट, उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत केलेली जी युती आहे म्हणा, आघाडी आहे, ती त्यांना आवडलेली नाही. कारण की काँग्रेस पूर्णपणे हिंदू विरोधी आहे असं बऱ्याच जणांचं मत असतं. आता प्रत्येकाचं मत विभाजन आपण करू शकत नाही, बरोबर आहे. तर या गोष्टीमुळे एकनाथ शिंदे बाहेर गेले आणि त्यांच्यासोबत खूप मोठा असा मतदारसंघ पण बाहेर गेला. खूप मोठे नेते, आमदार असतील, खासदार असतील, सर्वच बाहेर गेले एकनाथ शिंदेसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती. दुसरीकडे मुद्दा येतो राजसाहेब ठाकरे, ज्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा धरून ठेवला, मराठीचा मुद्दा धरून ठेवला, ज्यांनी मनसे, ठीक आहे आज त्यांचा एकही आमदार नाही आहे, पण त्यांनी जो मुद्दा धरून ठेवलेला आहे तो महत्त्वाचा आहे. आणि जर कदाचित आज शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली, शिवसेना म्हणजे उभाटा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हे जर एकत्र आले, तर कुठेतरी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेला जो कार्यकर्ता आहे त्याच्यासमोर पर्याय उपलब्ध होतील की आता आम्ही वापस आमच्या घर वापसी करू शकतो का. तर हा खूप मोठा फटका एकनाथ शिंदे साहेबांना बसू शकतो. तर हा देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की नक्की यामध्ये जर ही युती झाली किंवा ही जे पण काय असेल, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले, तर राजकीय वातावरणात, महाराष्ट्राच्या राजकीय घटनेत खूप मोठा गदारोळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आगामी काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील जाहीर होणार आहेत. येत्या 6 मेला त्या संदर्भामधला एक निकाल देखील येणार आहे कोर्टांमधून, आणि जवळपास दिवाळीच्या दरम्यान ह्या निवडणुका लागण्याची पूर्णपणे दाट शक्यता आहे. तर या पार्श्वभूमीवरती मुंबईला काबीज करण्याच्या, मुंबई महानगरपालिकेला काबीज आपल्या हातातून जाऊ नये म्हणून कदाचित ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विचारात आहेत का, हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि तो नक्कीच मला तरी वाटतं की कदाचित हा विषय पण असू शकेल. कारण की राजसाहेब ठाकरेंना दुसरे पर्याय उपलब्ध वाटत नाही आहेत. कारण की आत्ता विधानसभेमध्ये त्यांचं एकही सीट आलेलं नाही. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की एवढं
पक्ष चालवणारे एवढं काही त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे तरी देखील त्यांचा उमेदवार निवडून येत नाही. खूप आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणूनच की काय त्यांना कुठेतरी आता एक सपोर्टची गरज आहे किंवा कुठेतरी त्यांना पण वाटतं की आपण सोबत मिळून काम करूया. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये हे जर दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कशा पद्धतीनं कलाटणी मिळेल आणि काय असू शकते? सध्या असं पण सांगितलं जात आहे की राजसाहेब ठाकरे परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत आणि कालच उद्धवसाहेब ठाकरे देखील फॅमिलीसोबत परदेशवारीला गेलेले आहेत. मग कुठेतरी एक कुजबूज पण आपल्याला ऐकायला मिळते की परदेशामध्ये जाऊन तर त्यांच्या युतीची चर्चा करणार नाहीत ना. बघूया जे काही असेल. तुम्हाला काय वाटतं की याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.